आता सन्मान एका आवाजाचा, ज्या आवाजाने अखंड भारतभराला वेळ लावलं, जो आवाज शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये गेल्यानंतर आपली मायबोली मराठी ज्या आवाजाने तिथपर्यंत पोहोचवली, कधी गाडीने, कधी लालपरीने, कधी रेल्वेने, कधी सेकंड क्लासने, तर कधी बसमध्ये पेपरवर झोपून देखील हा माणूस त्या स्पर्धांपर्यंत पोहोचला. कधी रात्री 24 तास कॉमेंट्री करून सकाळी 7 वाजता जर कुठल्या स्पर्धेला जायचं असेल तर चंदू शेटेचं नाव त्या स्पर्धेमध्ये असेल तर चंदू शेटे सकाळी 6:30 वाजता त्या ग्राउंडवर तिथे उपस्थित राहिलेला सगळ्या जनतेने पाहिलाय, रसिक मायबापांनी पाहिलाय. त्याही बरोबर कधी डोकं दुखलं, कधी हातपाय दुखले तर एखाद्या वेळेस पेन रिलीफ गोळी घेऊन एखादा रिलीफ स्प्रे मारून देखील हा आवाज तुमच्या प्रत्येकाच्या मनात घर करतोय. हा आवाज इथपर्यंतच थांबलेला नाहीये, तर आज प्रत्येकाच्या मनात घर करत असताना प्रत्येक क्रिकेटपट्टूची ओळख, तो कुठल्या गावातून आलाय, त्याने गावासाठी काय केलं, त्याने तालुक्यासाठी काय केलं, त्याने आज त्या देशासाठी काय करतोय, त्या गावासाठी तो काय करतोय, या सगळ्या गोष्टीची ओळख, त्याचं नाव, आडनाव, इवन त्याचं सगळी कहाणी हा माणूस आज प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचवतोय. आणि याचं श्रेय नक्कीच द्यायला पाहिजे असे वन अँड ओनली महाराष्ट्राचा एक गोड आणि बुलंद आवाज, घाटकोपरचा आवाज, आपला आवाज, चंदू शेटे यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत.